तुमच्या सर्वांशी बोलून आज खूप छान वाटतंय. तर नमस्कार, मी स्वरूपा. कसे तुम्ही सर्व? असंच छान आणि मस्त राहा आणि मेन म्हणजे हेल्दी खात राहा. आता आमच्या घरात ना वांगी कोणालाच आवडत नाही. म्हणजे वांगी म्हटलं की सर्वांना टेन्शन येतं. तर मी आज बनवते तरी पण वांग्याचीच भाजी, पण ते थोडासा वेगळ्या पद्धतीने भरलेली वांगी मसाला. आता जो मसाला बनवलाय ना तो थोडासा वेगळा बनवलाय मी. तर हा वांगी मसाला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. म्हणजे ज्याला वांगी आवडत नसेल ना, तो सुद्धा ही भाजी चाटून पुसून खाईल याची गॅरंटी मी तुम्हाला. त्याचबरोबर मसाला भरताना ते वांगी फ्राय करेपर्यंत मी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर रेसिपी समजेल. तर रेसिपीला सुरू करायच्या पहिले चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि तुमच्या पण काही सजेशन असतील तर त्या सुद्धा तुम्ही मला कळवू शकता कमेंट करून. ती रेसिपी मी नेक्स्ट आहे ना बनवायचा प्रयत्न करेन. तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आता मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडेसे मसाले, यामध्ये मी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर, धना जिरा पावडर आणि त्याचबरोबर घरातला मसाला, थोडासा लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. आता हे सर्व आपण घालून आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपला छान असा मस्त मसाला तयार होईल. आता बरेच जणांना या मसाल्यामध्ये ओला नारळाचा खीस सुद्धा घालतात, पण तुम्ही विदाऊट खीस सुद्धा हे मस्त असं बनवू शकता. त्याचबरोबर आता मी इथे घालते थोडंसं तेल. तेल ह्या करता की आपला मसाला आहे ना छान असा मस्त घट्ट पकडून राहिला पाहिजे, त्याला छान अशी मस्त एक अशी बाइंडिंग आली पाहिजे. कारण काय ना, मसाला आपण जेव्हा वांग्यामध्ये भरतो ना तेव्हा ना मसाला बाहेर पडतो. त्याकरता ही तुम्हाला इथे मी सिक्रेट टिप्स सांगते. आता हे बघा, वांगी अशी ना छोट्या छोट्या प्रकारची घ्यायची, जेणेकरून ना आपल्याला ती मस्त छान भरता येईल. आणि आता वांगीचे ना मी असे 4 काप करून घेते. ह्यामुळे काय होतं ना, आपल्याला आतमध्ये वांगी खिडकी आहेत की नाही ते सुद्धा कळतात. तर हे बघा, अशा प्रकारे ना अलगद एकदम खालपर्यंत नाही, असे 4 काप करून घ्यायचे. आता ह्यामध्ये मी आहे ना असा मसाला वरतून दाबत दाबत असा भरून घेते. तुम्ही बघू शकता अंगठ्याने असा मसाला आहे ना असा खालपर्यंत असं दाबून घ्यायचंय सर्व साईडला, म्हणजे आपला मसालेदार असं भरलेलं वांग तयार होईल. मसाला जर कमी असेल तर ते वांग खायला चांगलं लागणार नाही. तर हे बघा, मी दाबून आणि नंतर साईडने सुद्धा अशा या फोडीत दाबून घेतलेल्या आहेत. तर आता सर्व वांगी मी माझे इथे भरून झालेले तुम्ही बघू शकता. आणि हा जो मसाला उरलाय ना हा सुद्धा आपल्याला साईडला ठेवून द्यायचा, तो नंतर आपल्याला लागणार आहे. आता काय करायचं, एका कढईमध्ये मी तेल घेते. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचंय. आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची. हिंगाच्या फोडणीने सुद्धा खूप छान असा मस्त सुगंध येतो. आता ह्यामध्ये मी घालते बारीक चिरलेला कांदा. कांदा घातल्याच्या नंतर आपल्याला छान असा मस्त गुलाबी होईपर्यंत तो परतवून घ्यायचा आहे. थोडासा कांदा परतवून झाला की त्यामध्ये मी घालते ठेचलेला लसूण, त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेले टोमॅटो. हे सर्व घालून आता आपल्याला परत एकदा ना टोमॅटो थोडेसे ना असे मॅश होईपर्यंत असे मस्त मिक्स करून घ्यायचे. त्याचबरोबर इथे मी घालते लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व घालून आपल्याला मसाले छान परतवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आता आपले मसाले छान मस्त परतवून झालेले आहेत. आता ह्यामध्ये मी घालते एक एक ना असं करून भरलेलं वांग. सर्व असं एकसाथ नका टाकू, असं एक एक असं साईडला असं ठेवून द्या, म्हणजे जेवढं तुमची कढई किंवा तुमचं बाउल जेवढं मोठं असेल तेवढं. त्याचबरोबर ह्याच्यावर घालायचं झाकण. झाकण घातल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एका साईडने असं छान मस्त वाफवून घ्यायचंय वांग, तुम्ही बघू शकता. आणि मी दुसऱ्या साईडने आता छान असं मस्त त्याला पलटी करून घेते. तुम्ही बघू शकता आपली वांगी एका साईडने झालेली आहेत. आता त्याचबरोबर यामध्ये घालायचे आपल्याला उरलेला आपला वांग्यातला मसाला. मसाला घालून आता आपल्याला ना हळूहळू वांगी अशी छान परतवून घ्यायची. मसाला मिक्स करताना कुठलीही घाई करू नका, कारण का काय होतं ना, त्यातला वांग्यातला मसाला आहे ना तो बाहेर पडू शकतो. त्यामुळे बघा, मी असं अलगद अलगद वांगी आहे ना अशी मस्त मिक्स करून घेते मसाल्याबरोबर. आता छान मस्त मसाला मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये घालायचे गरम पाणी. शक्यतो कुठलीही भाजी, व्हेज असो नॉनव्हेज असो, गरम पाणीच घाला, त्यामुळे ना चव जी आहे ना ती छान तशीच राहते. तर हे बघा, गरम पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला ना झाकण ठेवून थोडा वेळ आता वांगी छान मस्त शिजू द्यायची. तर आता मी ते झाकण ठेवते. तुम्ही बघू शकता आपली वांगी केवढी छान दिसतात, अजून शिजलेली नाहीयेत. पण हे बघा, आता 5 मिनिटांनी मी झाकण ओपन करून बघते तर आपली वांगी छान अशी मस्त वरती आलेली आहेत. तर पुन्हा एकदा छान असं मस्त मिक्स करून घेऊयात आणि परत एक 10 मिनिटाकरता झाकण ठेवून घेऊ. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला वांगी मसाला केवढा मस्त तयार झालेला आहे, म्हणजे भरलेलं वांग
महाराष्ट्रीयन पद्धतीचा आणि वरती बघा छान असा मस्त कलर सुद्धा आलेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी एक वांग असं उचलून दाखवते. हे बघा आपलं वांग बऱ्यापैकी शिजलेलं आहे आणि तुम्ही ह्या प्रकारे ना मसाला बनवून बघा. घरामध्ये ना एवढा आवडेल सर्वांना की सर्व विचारतील तुम्हाला. त्याचबरोबर आता ह्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेली कोथिंबीर. भरलेलं वांग तुम्ही भात, भाजी, भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता आणि हे 3 ते 4 दिवस मस्त छान फ्रिजमध्ये राहतं सुद्धा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण त्यामुळे काय होतं ना, मला सुद्धा मोटिवेशन मिळतं. तर पुढे येणाऱ्या माझ्या चॅनलला अशा छान-छान रेसिपीज बघत राहा. तर चला भेटूया परत एकदा छान अशा एका नवीन रेसिपी बरोबर. थँक यू.